नमस्कार, विद्यारण पीसी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ 8 वाजले जातं, संध्याकाळ झाली आणि सर्वांना नमस्कार. व्हिडिओ काढायचं एकच कारण आहे, मला व्हिडिओ आता नव्हतं काढणार मी. आता तब्येत पण थोडी चांगलीच झाली म्हणायची आणि बरं वाटते आणि मला खूप ताईदादांचं धन्यवाद म्हणायचे आणि खरंच थँक्यू सगळ्यांना. आणि माझे एवढे व्हिडिओ बघतात सगळे आवडीने आणि भरपूर जणांचे कमेंट यायला लागलेत की ताई तुम्ही लाईव्ह का बंद केली. तर लाईव्हचं लय मोठं कारण झालं आहे, त्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागला. 2-3 दिवसापासून इतके कमेंट यायला लागलेत सगळ्या ताईदादांचे की ताई तुमची लाईव्ह का नाही, का सुरू नाही आहे, का बंद केली, तुम्ही बंद केली का लाईव्ह. तर त्याला लय मोठं रिझन आहे. सांगितलं मी, एक व्हिडिओ पण बनवला होता छोटासा, पण तो काही व्हिडिओ कोणाच्या ह्याच्यात नाही गेला. त्याच्यामुळे आता सगळ्यांना सांगते मी, माझी लाईव्ह आहे ना 6 सप्टेंबरला मी गणपतीच्यासाठी मोदक बनवत होते आणि मोदक बनवता छोटी मुलगी माझी 13 वर्षाची ती लाईव्हमध्ये आली आणि एक दादा तिच्याशी बोलत होते लाईव्हमध्ये आणि ती बोलली आणि तेवढ्याच 1-2 सेकंदात मी गॅसच्या शेगडीजवळ दुसरे मोदक उकडायला ठेवले होते ते बघायला गेली आणि तोपर्यंत ती एकटीच कॅमेरा पुढे आली. 1-2-3 सेकंद तेवढ्यालाच माझ्या याला कॉपीराईट आले आणि त्या कॉपीराईटमध्ये माझी लाईव्ह ब्लॉक केली गेली. आता किती दिवसासाठी केली माहीत नाही लाईव्ह ब्लॉक, पण आम्ही जो मेल आला नंतर बघितलं मुलांनी माझ्या मेल आलेला. तर मेलमध्ये आमच्या लक्षात नाही आलं की लाईव्ह कशामुळे ब्लॉक झाली. जेव्हा आम्ही क्रोममध्ये जाऊन पाहिलं तर तिथं आलं होतं की तुमच्या लाईव्हमध्ये एक 13 वर्षाची मुलगी, त्यांना परफेक्ट वय पण माहिती झालं पोरीचं आणि त्यांनी परफेक्टमध्ये एकदम वय सहित सांगितलं की एक 13 वर्षाखालील मुलगी तुमच्या लाईव्हमध्ये आली, त्याच्यामुळे तुमची लाईव्ह ब्लॉक करण्यात आली, तुम्ही ही प्रोसेस करा. आम्ही ती प्रोसेस लगेच केली आणि नंतर आम्हाला गुगलचा मेसेज पण आला की तुमची प्रोसेस पूर्ण झाली. पण आता लाईव्ह त्यांनी किती दिवसासाठी ब्लॉक केली माहीत नाही, 7 दिवसासाठी केली का 14 दिवसा का 3 महिन्यासाठी, ते काहीच सांगू शकत नाही. पण नक्कीच माझी लाईव्ह सुरू झाली की मी लाईव्ह सुरू करेन. आणि धन्यवाद जे ताई दादा, खरंच माझे मनापासून तुमचं सगळ्यांचं, कारण माझी आठवण काढतात तुम्हाला. खरंच एवढे आपुलकीचं नातं निर्माण झाले आणि तुम्ही सगळे आठवण काढतात. असेच मला सपोर्ट करा, माझे व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये कमेंट करा, मी त्याचे उत्तर नक्कीच देईल आणि लाईव्ह सुरू केलं नक्कीच लाईव्ह सुरू घेईल मी आणि सर्वजण या लाईव्हला. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक एवढं सांगते, माझी एक गोष्ट सांगायची होती की मी 2-3 दिवसापासून हा व्हिडिओ बनवाल म्हटलं, पण माझी तब्येतच 2-3 दिवसापासून मी झोपून होते, मग मला व्हिडिओ बनवायला हा वेळच नाही भेटला. आता थोडी तब्येत चांगली झाली म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि इथं सगळेच जण इतके आतुर आहेत व्हिडिओमध्ये यायला. माझ्या धीराचा मुलगा आहे, माझी मुलं व्हिडिओमध्ये, पण मी जोपर्यंत माझ्या चॅनल जो पूर्ण पूर्ण मोनोटाईज होईपर्यंत आणि हे होईपर्यंत मी व्हिडिओमध्ये कोणालाही नाही आणणार, मी फक्त एकटीच असणार व्हिडिओमध्ये. तर असाच सपोर्ट असू द्या. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.